सूनबाई, आत्ता येतेस? माझ्या सगळ्या बहिणींच्या सूनबाया 2 दिवसापासून इथे थांबल्या आहेत आणि तू पाहुण्यांसारखी येतेस. सगळ्यांनी मिळून काम केलं आणि एक तू आहेस. स्वतःला काय समजतेस तू? तुला तुझ्या सासूबाईचा थोडासाही मान नाही का? सुधाबाई आपल्या सूनबाई पूर्वीवर ओरडत होत्या. त्यांच्या भावाच्या मुलाचं लग्न होतं आणि त्यांचं सगळं माहेरकडचं कुटुंब एकत्र जमलेलं होतं. आज कार्यक्रम होता. त्यांच्या बहिणी आणि भावाच्या सुनबाया 2 दिवसापासून तिथे थांबलेल्या आणि काम करत होत्या. पण सुधाबाईंची सुनबाई पूर्वी नुकतीच थोड्या वेळापूर्वी आली होती. त्यामुळे सुधाबाईचं खूप वाईट वाटलं आणि त्या तिला सुनवत होत्या. पण पूर्वीने काहीच उत्तर दिलं नाही. कार्यक्रम संपताच पूर्वीने जेवण केलं आणि आपल्या पती तन्मयकडे जाऊन म्हणाली, जर तुम्ही जेवलात असेल तर चला, उशीर होतय. तेवढ्यात सुधाबाईंनी विचारलं, सुनबाई कुठे चाललीस? सगळ्या सुनबाया इथे थांबल्या आहेत आणि तुला मात्र घरी जायचंय. उद्या वरात आहे, मग इथेच थांब. सगळ्यांसोबत राहून लग्न एन्जॉय कर. तुझे सासरी लग्न कसे होतात ते तरी पाहशील. सगळ्यांना पण बरं वाटेल. पूर्वीने उत्तर दिलं, आई, लग्न तर जवळच आहे ना, मग थांबायचंय काय कारण? उद्या परत येऊच. तन्मय, चला, उशीर होतोय. तन्मय आणि सुधाबाईंना मनातून वाईट वाटलं. पण एवढ्या लोकांसमोर काही न बोलता तन्मय शांतपणे पूर्वीला घेऊन तिथून निघून गेला. घरी आल्यावर तन्मय पूर्वीला विचारलं, जरा थांबली असतीस तर काय बिघडलं असतं ग? स्वतःच्या सासरी लग्न आहे आणि तू पाहुणीसारखी वागतेस. थांबली असतीस तर आईला बरं वाटलं असतं. पण तू आणि तुझा इगो, कुणालाच काहीच कळत नाही. पूर्वीनेही प्रत्युत्तर दिलं, मी काय चुकीचं केलं? काही दिवसांपूर्वी तुम्हीच सांगितलं होतं की जर लग्न आपल्या शहरात असेल तर कसं वागायचं. मी तर तुमच्याच सांगण्यानुसार वागत आहे. मग आता का वाईट वाटतंय? तन्मयने चिडून उत्तर दिलं, म्हणजे तू माझ्या आईला प्रत्युत्तर देऊन सूड घेत आहेस का? लाज नाही वाटत तुला? तू सून आहेस, सुनासारखं वाग. हो, मी बदललीये. काळानुसार सगळ्यांनी बदलायला हवं, म्हणून मी पण बदलले. पूर्वी म्हणाली, तुम्हालाच अशी सून हवी होती, नाही का? हे ऐकून तन्मय गप्प झाला आणि आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलून दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला. पूर्वी पलंगावर आडवी झाली आणि तिला तिच्या भावाच्या लग्नाची आठवण येऊ लागली. जेव्हा ती आपल्या भावाच्या म्हणजे विनयच्या लग्नाच्या दिवशी माहेरी पोचली होती, घरी पोचताच नातेवाईकांनी तिला टोमणे मारायला सुरुवात केली. पूर्वी बेटा, तू केव्हा आलीस? यायला वेळ मिळालाच वाटतंय तुला. हो काका, नुकतेच पोचले. अगं, तू मोठी बहीण आहेस, तुला आधीच यायला हवं होतं. आणि तू पाहुणीसारखी आलीस. ही काय पद्धत झाली का? काका म्हणाले. तेवढ्यात आतून दुसरे काका येत म्हणाले, माझी मुलगी तर तिच्या भावाच्या लग्नाला महिनाभर आधीच आली होती. खरंच खूप मदत केली होती तिने, हो ना? लोकांना आपल्या भावाच्या लग्नात जायचं फार कौतुक असतं. तुला नाही का वाटतं? काकांनी पण टोचून बोललो, पूर्वी पहा, मुलीकडचे लोकही तुझ्यापेक्षा आधी आलेत. एक शेजारी म्हणाला, शुक्र मान की लग्न तुझ्या सासरच्या शहरात आहे. जर माहेरी म्हणजे महाराष्ट्रात असतं तर रात्रंदिवस राहावं लागलं असतं. हे ऐकून सगळे हसायला लागले. पूर्वी काय बोलणार, फक्त ऐकून घेत बसून राहिली. काही बोलणार की सासरच्या लोकांनी परवानगी दिली नाही. त्या दिवशी पूर्वीचा भाऊ विनयच्या लग्नाचा कार्यक्रम सुरू होणार होता आणि पूर्वी सासरच्या लोकांबरोबर उशिरा पोचली होती. इतकंच नाही तर
मुलीचे लोकही आधी पोचले होते. थोड्याच वेळात लग्नाचा कार्यक्रम सुरू झाला. सर्वांनी छान जेवण केलं आणि मुलीचे लोक निरोप घेऊन गेले. त्यानंतर तन्मय पूर्वीला बोलवायला आला. पूर्वी, कार्यक्रम संपला आहे. आता लवकर निघू. उशीर झालेला बरं नाही. वेळेवर निघालो तर वेळेवर घरी पोचू. पूर्वी एकदाची धाडस करून म्हणाली, तन्मय, माझ्या भावाचं लग्न आहे. आजपासून लग्नानंतरचे कार्यक्रम सुरू झालेत. मी ते होईपर्यंत थांबू शकत नाही का? बघ पूर्वी, या विषयावर आपल्याकडे आधीच चर्चा झाली आहे. पुन्हा यावर काही बोलायचं कारण नाही. मी वाद नको आहे. लवकर तयार हो. मी आणि आई तुझी बाहेर वाट बघत आहोत. असं थेट सांगून तन्मय निघून गेला. पूर्वीने मनाची समजूत काढली आणि नातेवाईकांमध्ये बसलेल्या आपल्या आईला जाऊन तिने सांगितलं, आई, मला परत जायचं आहे. परवानगी द्या. आई म्हणाली, बाळा, आत्ता आली आहेस तर थोडे दिवस थांब ना. पाहुण्यांसारखी येशील आणि जाशील असं कसं चालेल? तर लोक बोलणारच. ऐकलंस ना काय काय बोलत होते लोक? मी काय उत्तर देऊ लोकांना की माझी सख्खी मुलगी का नाही थांबली इथे? पूर्वी रडवलेल्या स्वरात म्हणाली, आई, मी काय बोलू? सासूबाई आणि तन्मय म्हणतात की लग्न जवळच आहे, मग थांबायचं कशाला? मी खूप प्रयत्न केला पण ते दोघंही ऐकत नाहीत. आईला काय बोलावं ते सुचलंच नाही. तिला वाटलं पोरीच्या जीवाशी झुंज होईल. नको. ती म्हणाली, ठीक आहे, पण उद्या लवकर ये. जा आत्ता. आईने पूर्वी आणि तिच्या सासरच्या लोकांचा निरोप घेतला. संपूर्ण लग्नात पूर्वी पाहुणीसारखी वागत होती. प्रत्येक कार्यक्रमाला सकाळी 10-11च्या दरम्यान येत असे आणि कार्यक्रम संपल्यावर जेवण परत करून जात असे. कारण सासरच्या लोकांना वाटायचं की लग्न जवळच आहे तर थांबायचं काहीही कारण नाही. पूर्वीला खूप वाईट वाटायचं, पण घरात कलह होईल म्हणून ती काहीच बोलू शकत नव्हती. एकदा आईने पूर्वीच्या सासूबाईंना सांगितलं, पण त्यांनी काही सुद्धा जबाबदारी घेतली नाही. उलट घरी येऊन पूर्वीला भरपूर ऐकवलं. पण भावाच्या लग्नानंतर पूर्वी पूर्णपणे बदलली होती. आता ती सासरच्या प्रत्येक लग्नात पाहुणीसारखी जात होती. कारण सासरचे नातेवाईक तर सगळे अनोळखीच होते. लोक म्हणत की पूर्वी खूप बदलली आहे, पण कोणी विचार करत नव्हतं की या बदलामागचं कारण काय आहे. ना सासूबाई काही बोलू शकतात ना तन्मय, कारण पूर्वी त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे वागत होती. दुसऱ्या दिवशी वरात होती. पूर्वी थेट मुलीकडच्या घरी गेली आणि तिथे वरातीत सहभागी झाली. ती अगदी बिनधास्तपणे गेली, कारण तन्मय तर सकाळीच चिडून तिथे पोचला होता आणि संध्याकाळी तिला घ्यायलाही आला नाही. वरात पोचल्यावर मावशा आणि मामींनी तिला घेरलं. पूर्वी, तुला तर सासर आवडत नाही का? पाहुणीसारखी येतेस नेहमी. कधी सासरच्या लोकांसमोरही राहून बघ ना. काल आम्ही पाहिलं, दीदी तुला किती समजावत होत्या, पण तरी सुद्धा तू आज उशिरा आलीस. तुला सासूबाई आणि पतीचे काही आदर नाही का? पूर्वी म्हणाली, नाही मामी, असं काही नाही. मला माझ्या सासूबाई आणि पतीचा पूर्ण आदर आहे आणि मी त्यांच्याच प्रत्येक गोष्ट ऐकते. आणि आता पण मी त्यांचंच ऐकत आहे. हे ऐकून सगळे चकित होऊन तिच्याकडे पाहू लागले. तेवढ्यात सुधाबाई म्हणाल्या, काय ऐकत आहेस? मी 4 दिवसापासून म्हणतेय की थांब थांब, पण तू तर थांबतच नाहीस. पूर्वी म्हणाली, आई, मी तुमचं ऐकत नाही का? तुम्हीच तर म्हणाला होतात की जर लग्न याच शहरात असेल तर थांबायची गरज नाही. जेवून जा आणि परत ये. आठवतंय का?
तन्मयसुद्धा हेच माझ्या भावाच्या लग्नात म्हटलं होतं. मी तुमचं म्हणणं ऐकून सख्या भावाच्या लग्नात पाहुणीसारखी गेले. मला किती वाईट वाटलं असेल. हे ऐकून सगळे लोक सुधाबाईंकडे पाहू लागले. आता सुधाबाईंना काहीच बोलता आलं नाही. तेव्हा मामी म्हणाल्या, होय, जेव्हा सासूबाईच असं वागतील तर सून कसं सासरचं घर आपलं मानेल. त्यावर सुधाबाई आणि तन्मय काहीच बोलू शकले नाहीत. पुढच्या वेळी जेव्हा पूर्वीच्या माहेरी काही कार्यक्रम झाला, कोणीही तिला थांबवलं नाही. आता पूर्वी माहेरीही थांबत होती आणि सासरीही. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं? खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.